नमस्कार. सौच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे टोमॅटो पोहे. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आता आपल्याला इथे 2 कप पोहे घ्यायचे आहे. तर हे पोहे मी व्यवस्थित असे निवडून घेतलेले आहे आणि ते आपल्याला चाळून पण घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्यातला जो काही चुरा असतो तो निघून जातो. पोहे बनवताना पातळ पोहे वापरायचे नाही, नाहीतर ते खूपच भिजून जातात आणि व्यवस्थित असे मोकळे पोहे बनत नाही. तर आता याच्यावर मी पाणी टाकून घेणार आहे. तर थोडंसं जास्त पाणी टाकून आपल्याला फक्त त्याच्यावरून असं ओतायचं आहे. आता ह्या पोह्यांना जितकी पाण्याची गरज होती तितकं पाणी ह्या पोह्यांनी शोषून घेतलेलं आहे. आता ते थोडे असे मोकळे करून पसरवून ठेवायचे, म्हणजे ते छान भिजतील. तर हे पोहे आपल्याला 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे. आता एका कढईमध्ये तेल घेऊन आपण थोडे शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे मी फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच तळून घेतलेले आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे तळून झाले की एकदा पोहे असे मोकळे करून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनटं झालेली आहे पोहे भिजत टाकून. तर असे मोकळे केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा ही हळद पण टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला हे हलक्या हाताने असं मीठ आणि हळद हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त याला कलर पण आलेला आहे आणि छान असे मोकळे पण झालेले आहेत पोहे. आता पुन्हा आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये मी इथे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहे. जिरेही छान तडतडू द्यायचे. इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तर आता कांदाही छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. हा जास्त सोनेरी रंग येईपर्यंत नाही परतायचा. तर इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे, त्याही टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची. कढीपत्त्याने छान अशी चव येते पोह्यांना. तर 1 ते 2 मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपल्याला हे पुन्हा 1 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे. तर आता आपल्याला फक्त कांदा टोमॅटो याच्यापुरतंच मीठ आणि हळद टाकायचे आहे. पोह्यांमध्ये आपण मीठ आणि हळद टाकलेली होती. आता फक्त हे आपल्याला 1 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आपल्याला जास्त नरम नाही करायचे. आता याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता की छान असे मोकळे पोहे झालेले आहे. तर आता आपल्याला हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे 2 ते 3 मिनिटांसाठी असं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित साखर अशी पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर आता इथे आपण झाकण ठेवणार आहोत. तर हे झाकण मी 3 मिनिटांसाठीच ठेवलेलं आहे आणि त्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि मस्त असे आपले पोहे तयार आहेत. याच्यावर थोडीशी आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आपण जे शेंगदाणे तळून ठेवलेले होते ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचे. तर छान असे मोकळे आणि मऊ टोमॅटो पोहे आपले तयार झालेले आहे. आता याच्यावर तुम्ही शेव किंवा मग लिंबू पिळून किंवा मग खोबऱ्याचा किस टाकूनही घेऊ शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.